लहानाहुने लहान न धरे अभिमान, तेने हो साधन सर्व बापा. उंचपणे पाहता वेळूची परी, लोहळा अंतरी नम्र होय. भक्ती करिता मुक्ती संताचे संगती, भक्ती करिता मुक्ती संताचे संगती. मज मज विश्रांती हरिजोडे, एका जनार्दनी संताची शरण. धरोण या काननाचोद्वारे, उंचपणे पाहता वेळूच्या परी, लोहळा अंतरी नम्र जैसा. पांडुरंगा करो प्रथम नम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नम, दूसरे चरण संताचिया, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्रा. स्थिरैरङ्गे स्तुष्ट्वानस्तनूभिः, व्यशं देवं हितं यदायु. अञ्जनीगर्भसम्भूतो वायुपुत्रो सनातनः, कुमारो ब्रह्मचारी च तस्मै हनुमते नमः. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा, प्राणाशरीरं ग्रह. पूजा ते विषोपभोग रचना, निद्रा समाधि स्थिति. संचार पदयो प्रदक्षिण विधि, स्तोत्राणि सर्वा गिरो. यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनम. लहानाहुनी लहान न धरे अभिमान. आज आपल्या पवित्र आणि पावनभूमीमध्ये हा मासिक उपक्रम चालू आहे. कीर्तन, प्रवचन, अन्नदान, भगवत चिंतन. श्री हनुमानजीला
अभिषेक म्हणा, दर्शन म्हणा, हा सोहळा हा विशेषत्वाने साजरा होतो. आणि या आजच्या सोहळ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे अधिक मासामध्ये ही पौर्णिमा आहे. फार महत्त्वपूर्ण पुण्यप्रदान करणारी पौर्णिमा आहे. कोणी पुरुषोत्तम मास म्हणतंय, कोणी अधिक मास म्हणतंय, कोणी मलमास म्हणतंय, कोण काय म्हणतंय. याच्यापेक्षा सर्वात पुरुषोत्तम मास हा अत्यंत माननीय आणि श्रवणीय. आजचा दिवस अतिशय पावन आहे. आपण सगळी जाणकार सुज्ञ श्रोते या कार्यक्रमाला उपस्थित आहे. बहुसंख्येने माझ्या माता भगिनी, गुणीजन टाळकरी. हा सोहळा काय अनुपम्य आहे, शब्दांच्या पलीकडचा सोहळा आहे हा. या सोहळ्याला आज या गावाला यात्रेचं रूप आलं आहे. एखादी मोठी यात्रा असावी, हाय माहिती आहे ना मला, गुरुवाला कसा ओळख येत नाही. सगळ्यात आधी ओळख माझी त्यांची गुरुवाची. चांगलं असतं. हे पूजा अर्चेचं काम अतिशय प्रामाणिकपणे हनुमानजीचं करणारा हा वयस्कर माणूस आहे. थकला पण पूजेत कधी खंड पडू दिला नाही त्याने. गावाने सांभाळू नाही सांभाळू पण गड्याने पूजा कायमच केली. तसं म्हणजे चांगलं आहे. तसं सगळंच गाव पुजाऱ्याला सांभाळतं असं पुष्कळ वेळा नसतं. बळच भागवावं लागतं त्यांना. पण या बिचाऱ्याने त्या अडचणीतून सुद्धा मार्ग काढला. म्हणून ए जा पुन्हा येऊ नको. फार सुंदर गायलं आमच्याकडे. पेटी मास्टर, मृदंगाचार्य हे सगळे पट्टीचं गडीत. दोन्ही चोपदार अतिशय चांगले आहेत. तुमच्याकडं पाहिल्यावर प्रसन्न वाटतं मला की चोपदार म्हणल्यावर मी खरा महाराज शोभतो. महाराज म्हटलं की चोपदार लागतंच. चोपदार नसला तर महाराज नाही. ते अर्धा महाराज होईल तो बेगर चोपदारच. बसा बसा, जिथं जागा भेटेल तिथं बसा. याच्यापैकी तुम्ही कोणी मदत केलेली असेल काय, त्यांना वाटतं पुढं येऊन आपल्याला. असं काही नसतं. इथे सगळ्यांना सारखीच प्रतिष्ठा आहे. कोणी असं आता काय काय माणसं माझ्याकडं आले की बघा त्यात असे जवळजवळ. कारण काय असलं त्याचं, मला ओळखलं का, तुला काय मातीत घालायचं आहे मला ओळखून, काय करायचं आहे, तुझ्या ओळखीचा माझा काही संबंध आहे का. तू आला कीर्तनाला, ऐक, चांगल्या प्रकारचं प्रेम कर, भगवंतावर प्रेम कर, काय करायचं आहे बाकीचं. आता ह्याच्यात जवळजवळ 90% लोक माझ्या ओळखीचे आहेत. याच्यातलं सगळं टाळकरी जवळजवळ 95% जास्त ओळखीचं. सगळ्यांचं नाव घेत बसलो तुम्ही मी, पुढं काय बोलायचंच नाही. मग कोणाचं योगदान काय याच्यापेक्षा आपण हनुमानजीला शरण आलोय हे सगळ्यात मोठं योगदान आहे. माईबाप सगळ्यात मोठं योगदान, त्याला शरण यायचं. त्याच्यासाठी आपण आलोय. आता त्याला कारणही तसंच इतक्या गर्दीला. याच्यातली सगळी दर्दी नाही. काही धुळेहून आलेल्या वस्तूची वाट बघतात की हा मांडा केवढा असेल, कसा केला जात असेल वगैरे. तो हाताच्या पोटरीवर केला जातो. असा मांडा तयार करताना खापरावर भाजला जातो. बाया म्हणजे आता अलीकडं निर्लेप तव्यावर मांडा होत नाही, खापरावरच होतो. त्याच्यासाठी लागतं ते खापरच लागतं. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये परळ म्हटलं जातं. मांडा कशावर भाजला जातो, परळावर भाजला जातो. एरवी भाजला जात नाही असं नाही, पण ती टेस्ट काही वेगळीच आहे. फार मागले एका वर्ष 6 महिन्या 2 वर्षापूर्वी चहासाठी एक स्टॉल उघडलं होतं त्या लोकांनी पुण्या मुंबईत, की मडक्यात चहा द्यायची. असं
खपराचा कप असायचा हां कूलर हो हा तुम्ही कुठं असता हां असं नाव हा मुंबईचाच गडी ही सांगू शकतो कारण मुंबई अशी आहे एका कवीने वर्णन केलंय त्याचं मुंबईची वस्ती बडी बाका जशी रावणाची लंका वाजली हो डंका पाहिली मुंबई म्हटलं मुंबई पाहिली नाही एकदा की बस मजा वाटते आनंद वाटतो मुंबईला एकदा जाऊन या आणि शिळा भात खाऊन या 5-5 वेळा फोडणी केलेला तोच 10 भात मुंबईचं हे फार मोठं आहे आणि ठराविक लोकांना चांगलं आहे कोणी ताजमहलमध्ये जेवत असेल कोणी साध्या पण जाऊ द्या हा विषय नाही आजचा मी ज्याच्यासाठी बोलतोय तो मांडा फार पूर्वी माझ्या ज्ञानोबरायांच्या काळामध्ये कधी एकदा निवृत्तीनाथाने ज्ञानोबरायाकडे अशी मागणी केली की आज मला मांड खाऊ वाटतंय एक थोरल्या भावाने धाकट्या भावाकडे केलेली विनंती अर्जव आहे ते कारण दररोज भिक्षेचं अन्न खाऊन खाऊन कधीतरी मनाला एखादा चांगला पदार्थ आपल्या जीवनात लाभावा खायला मिळावा ही इच्छा असते माणसाची दादांनी इच्छा व्यक्त केली तीही आपल्या सद्गुरूने अरे सद्गुरूची इच्छा परिपूर्ण न करणारा शिष्य हा नराधम मानला जातो मायबाप नराधम मानला जातो गुरुच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा शिष्य असावा लागतो माहीत होतं एकलव्याला की आपलं बोट जर गुरुला दक्षिणा दिली तर आयुष्यभर धनुष्यबाण आपल्याला चालवता येणार नाही हा विचार त्याच्या डोक्यात नाही शिरला त्याने एकच विचार केला गुरुजीने मागितलंय ना बोट अंगठा बस हा अंगठा दान देणारा एकलव्य पाहिला म्हणजे लक्षात येतं की गुरुच्या बाबतीमध्ये किती समर्पण जीवन जगावं लागतं आणि ज्याने गुरुच्या बाबतीत समर्पण जीवन जगलंय तीच माणसं इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहिल्या जातात माईबाप एरवी लिहिलं जात नाही गुरुच्या बाबतीमध्ये आणि हनुमानजी भक्ती रसायनातला सद्गुरू आहे मायबाप नुसता गुरु नाही माझ्या तुकोबरायाने भक्तीची वाट विचारली माझ्या हनुमान काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा हातात गोडवाय गड्या तुझ्यासाठी टाळ्या संस्था काढ चालली का हां तुझ्या संस्थेत मुलं घालायला काय हरकत नाही कारण गुणी येतो प्रसन्न आहे हसतमुख आहे पक्वाच्या राजुरीलाच का टाकली का वा चांगली गोष्ट आहे जवळच्या मुलांनी काय हरकत नाही या संस्थेत जा फसवू नको मला बदनाम करू नको हां नाही तर मी आव्हान करायचो माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तुझ्याकडं पोरं पाठवायची आणि रोज भात शिळा खाऊ घातला तर मग लय पाप आहे रे बाबा पोरंही अशी दिसली पाहिजे चमकबाज कुठून आली राजुरीहून आली म्हणली पाहिजे संस्थेतली राजूरचे काही मुलं काही जनावरं तिकडून या आमदार एक पंचायत आहे का हे आमदार की कधीच जात नाही राजीनामा द्यावा लागत नाही तसला आमदार काय काय
मोठी मजेशीर नावं असतात. आमच्या गावात एक चेअरमन होता, कधी सोसायटीकडं आला नव्हता, तरी लोक त्याला चेअरमन म्हणा. शेवटपर्यंत पदवी राहील. जशी वारकरी पदवी ही शेवटपर्यंत राहते, कधी बाद होत नाही ती. जगला वारकरी, मेला वारकरी, बाद झाला वारकरी, लातूरात खाल्लं तरी वारकरी. काय नाही, काय खायचं आहे ते खा, पण वारकरीच. राहू दे माई, राहू दे, राहू दे. अगं तुझ्याजवळच सांभाळायची ती. ह्यांना कशाला उपाधी केली आम्ही. ये अंगा असं बस, एक खांद्यावर बस. एक आईला घरच्या बेनं घेतलं रान. काय करतं, अवघड आहे का. या कीर्तनाची आज अवस्थाच अशी झाली की मला कधी कधी गंमत वाटते. 55 वर्ष झालं कंबर बांधतोय, पण काही फारसं असं हे नाही जुळलं मला धंद्यातलं. समाजाने मला अंगीकारलं, समाजाने प्रेम केलं, मीही समाजावर प्रेम केलं. कुठं कमी पडतो हेच काही कळत नाही मला. याचं कारण एकच आहे, एक आहे, आपल्यातला न्यूनगंड संपलेला नाही वाटतं अजून. ज्या दिवशी आपल्यातला न्यूनगंड संपेल त्या दिवशी समजायचं की आपण वारकरी या नावाला निश्चित पात्र झालो. आपल्यातला वारकरी किती असावं, हे शांती ब्रह्म, गंगेचा किनारा लाभलेला, दक्षिण काशी म्हणून ज्याला ओळखलं जातं, भानुदासासारखा महान संत ज्या वंशात जन्माला आला, ज्यांची ख्याती श्रीमद भागवतातल्या 11 स्कंदावर ज्याने भागवत लिहिलं, रुक्मिणी स्वयंवरासारखा पवित्र ग्रंथ ज्या महापुरुषाच्या सिद्धहस्त लेखणीतून बाहेर पडला, भावार्थ रामायणासारखा प्रबोधनकार, लोकसंदेश, लोकजागृती आणि लोकांना आदर्श ठरणारा लोकाभिमुख ग्रंथ ज्या महापुरुषाने लिहिला, सामान्यपणे माणसाला अध्यात्म तत्वज्ञान कळणार नाही. मग भारुडाची भर घातली त्याच्यामध्ये की विनोदी साहित्य निर्माण करून सामान्य माणसाला हा विनोद वाटावा, पण ज्याच्या अंतरंगामध्ये अध्यात्माची बीज पेरलेली होती माईबाप. सहज शब्द सामान्यांच्या अंतःकरणाला छेद घेणारं तत्वज्ञान आणि विश्वातला एकमेव महापुरुष की ज्यांच्या इतकं लिखाण कोणीही केलं नाही, त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला. IPLचा जमाना, शेवटची मॅच राहिली मला वाटतं उद्या किंवा आज आहे का, आजच आहे. कोण आज आहे, आज फायनल आहे आज. हां चांगलं आहे. त्याच्या अगोदर जर तिथं टी व्हीवर आकडे येतात 1 2 3 4 5 6 किंवा 10 9 8 7 6 आणि शेवटचा आकडा ज्यावेळेस संपेल त्यावेळेस गोलंदाजी करायची असते. काय बोलतो मी, बॉल कधी टाकायचा, ज्यावेळेस झिरो होईल इकडं त्या म्हणजे संकेत मिळाला त्यावेळेसच बॉल टाकायचा. मधीच उठला आणि बॉल टाकला तर वाटलं होतं त्या बॉलचं. एवढं जर तुम्हाला कळलं, तुम्हाला कळण्याची नाही गरज, आमच्या गड्याला कळलं की काम वाहतंय. किती मजा आहे, केवढा काय होत आहे तुम्हा दोघांना.
ए काय होतंय काय पायाला गुदुगला करतोय शांत राहा. घरी सुख नाही हिथं आलं तरी सुख नाही. हिथं येईन आवाज येते तिथं भांडे आपटीत असेल. दुसरं काय करायचं काय करीत नाही ती माणसं काहीच नाही. जीवन असंच जगत आहे. ज्याला नेम कळत नाहीत ना अजिबात तुम्ही हालचाल करायची नाही. कुणी काही हो. अरे वारूद चढलं माणसांच्या अंगावर त्या ऋषीमुनींच्या तरी हालचाल केली नाही. तुम्हाला कुठं मुंगी मुंगळा किंवा एखादा माणूस चिकटून बसला असेल पायाजवळ त्याला वाटतं तुमच्या पायाची धूळ लागली तो उद्धार होईल म्हणून. त्याच्यासाठी ती पायाला घासतोय. चांगले आहेत माणसं भोवताली असणारी मजा असते आनंद असतो. हाच सोहळा या निमित्ताने संपन्न होतोय. आज आमचे काका राजूरकर किती वर्ष झालं मायबाप अभिषेक केल्या वाचून थकलं होतं. मधी लोक म्हणायची काका इतिहास जमा झालं. तिथं आता नवीन इतिहास लिहायला तयार झाला गडीमध्ये. इतकी तब्येत ही हनुमानजीची कृपा आहे मायबाप. त्याने एकदा कृपा केली कोणाला कमी पडत नाही. आज आमच्या खाटेर कंपनीची पंगत आहे. बस आमच्या जवळ कमी नाही त्यांना काहीच नाही. आणि देवही कमी देत नाही त्यांना. देताना भरभरून देतो. बरं चांगलीच साठेबाज नाही असलं काही नाही. व्यवस्थित योग्य मार्गाने मिळवणारा पैसा आणि त्याच्यातलाही काही भगवंतासाठी खर्च करणारी अशी थोडी माणसं आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच कल्याणच होतं हो. चांगलं करा कल्याण आहे. ए गपरे तुझ्यावाला आहे का हा मग घे. लईच लेकराचं नाद माणसाला. शी मारुतीकडे येणारी बहुतांशी 25% लोक लेकरं व्हायसाठीच येतात. त्यांना अजून कळलं ना की तो गडी ह्याच्या बेहणं एकटा राहिला आहे. तुमच्या मागं उपाधी लावून तो गडी मोकळा राहतो. देतो ते पोरं देतो काय होतं कुणाकडे जाऊ नये. हनुमानजीला प्रसन्न नारळ ठेवला आणि थोड्या कामात तो कुठं डॉक्टर नाही कुठं मुंबई पुन्हा पाहायची गरज नाही. टेस्ट टू बेबी नाही भानगड नाही. देतही ती होत्यातच लेकर बळ. मला झाली राहून बाकीच्याचं काय घेऊन बस. पण पुरीच झाल्या. ना मी म्हणलं मारुती माझ्यावर का रागावला गाड्या पुरीच कसं काय झालं. मग मला उशिरा कळलं की ज्यादा रडत्यात त्या पुरी असतात आणि पोरं रडत नाही खिसा हाणत्यात. बापाचा खिसा हाणणारी पहिली जात जर कोणती असेल तर हा तुम्हीच म्हणा. मला काही त्याचं घेणं नाही. म्हणून केवढी मजा आहे केवढा आनंद आहे. आत येताना सुद्धा वशिलेने यायचं. असं की आपली जागा कुठंशी जुळते त्या घास बस तुझ्यासाठी नव्हतं. खरं हे मोठी काय अवस्था आहे. कशासाठी बोलतोय नाद बाबा या अभंगामध्ये एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतात आणि तो परमार्थाची उंची वाढवणारा जीवनाला महत्त्व देणारा मानवी जीवनाची महत्त्वाकांक्षा परिपूर्ण करणार. त्याच्यासाठी माणसाने काय करावं किती सोपा उपाय आहे. ते म्हणजे मी हा उपाय अनुभवला ना औषधाचा अनुभव घेतला की मग दुसऱ्याला द्यायला सोपं जातं. ते आपल्याला जर अनुभव नसेल तर दुसऱ्याला देऊन नाही चालत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली त्यांनी आणि ती तुमच्या माझ्या जीवनात सातत्याने अनुभवाला येईल. प्रत्येकाच्या अंतःकरणात जो वारा भरलेला आहे ना
अहमपणाचा, मीपणाचा, आपल्या ऐश्वर्याच्या मदाचा, आपल्या ज्ञानाच्या उर्मीचा, आपण करत असलेल्या गाण्याचा, देवाच्या समोर हे सगळं त्या उर्मी सगळ्या झटकून टाक रे. आणि त्या जोपर्यंत झटकत नाहीत ना उर्मी, तोपर्यंत परमतत्वाची अनुभूती येत नाही. ती अनुभूती यायची कधी येते ती? तू बाहेर पाहू नको याच्यासाठी, आत पाहायला शिक. बाहेर संसार आहे, मायबाप, मुलं बाळं, घरदार, जमीन जुमला, काय इस्टेट, पद, आपले असणारं अस्तित्व हे बाहेर आहे. पण अध्यात्माचं अस्तित्व हे आत आहे. आणि ते इतकं सूक्ष्म आहे, तेथपर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे. जिथं साधू संताने त्या अनुभूतीला हात घातला, स्पर्श केला त्या अनुभूतीला, ते अनुभूती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून योग्याने समाधी लावली. भक्ताने आपलं सार सर्वस्व भक्ताला, भगवंताला वाहिलं. ज्ञानी माणसाने ज्ञान गिळून परमार्थ केला. ज्ञानाला गिळून टाकावं लागतं, अज्ञानाला नाही. अज्ञान संपतच असतं मायबाप. पण ज्ञान संपल्यानंतर जे ज्ञान उरतं ना, ते अत्यंत घातक आहे, ते जास्त धोकेदायक आहे. मी ज्ञानी झालो, मला कळायला लागलं, आणि इथंच घोटाळा होतं. सगळा घोटाळा जो इथंच आहे, आपल्याला माहीत नाही, अशातला भाग नाही. पण आपल्याला जे माहीत नाही, फोडणी दिली तिकडे, ते ज्ञान आपल्याला करून घ्यायचे हो. आणि ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तरी त्याची ज्ञान जाणायाला गोडी, तरी त्याची ज्ञान जाणायाला गोडी, तरी त्याची ज्ञान जाणायाला गोडी, तरी त्याची ज्ञान जाणायाला गोडी. नामदेवरायांनी ह्या अभंगामध्ये म्हटलं, ते ज्ञान आपल्याला हवंय ना, संतांना ओळखून शरण जा म्हटले. ओळंगा असा शब्द वापरला. ओळंगा या शब्दाचा मराठीत अर्थ आहे ओळखा. ओळंगा हा शब्द अनेक ठिकाणी आलाय संत वाङ्मयामध्ये. ये साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू राहिलं. ओळंगा हा शब्द आहे. जुने भाषेतला हा बदल आहे थोडासा.
हा बदल स्वाभाविक असतो. एखादी नदी मोठी, एखादा पर्वत मोठा गेला की त्याच्या पलीकडची भाषा, आपली भाषा लगेच फरक पडतो त्याच्यामध्ये. तर गावागावात फरक पडतो. भाषा आहे तिची, तिचा हेतू काय शब्दांचा, शब्द हेतू फक्त माझ्या अंतःकरणातला विचार तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवण्यासाठी जो पर्याय आहे त्याला शब्द म्हटलं जातं. आणि हा शब्द जिथं मावळतो, शब्द संपून जातो, तिथं अध्यात्म तत्वज्ञानाला सुरुवात होते. हो, शब्दाचा दिवो मावळला ज्ञानोबराय म्हणतात. शब्दाचा दिवा संपला, मावळला तो प्रवास, त्याचा प्रकाश नष्ट झाला आणि ज्ञानाचा प्रकाश सुरू झाला. जिथं ज्ञान उदयाला आलं ना, हो, की काय अवस्था आहे मायबाप, तो स्वयंप्रकाशी, ते कोहिनूर हिऱ्यासारखं ज्ञान. ते उपमा कमी, पण कुठंतरी उपमा द्यायची म्हणून द्यायची की कोहिनूरसारखा शापित हिरा आहे. तो ज्याने ज्याने धारण केलं त्याच्या वंशात कुणी राहिलंच नाही. त्या कोहिनूर हिरा व्हिक्टोरिया राणीने घातला, नादिर शहाने घातला, त्यांचं कोणी राहिलं नाही. आजही वापरला जातो, ते कोणी राहत नाही त्याचं. ते शापित हिरा, किंमत फार आहे त्याची. एकावर 25 शून्य ठेवल्यावर जितके डॉलर्स होतील तेवढी किंमत त्या हिऱ्याची. हो, हिरा इतक्या किमतीचा आहे. हे आपल्यासारख्या हिऱ्यांना उपयोगीचं नाही. आपल्याला काय करायचं त्याच्या हिऱ्या वाचून? हिरा तोच आहे. कोणाला म्हटलं जात, वाचे मारिता जो घनी तोच मोल पावे खरा आणि करणीचा होय चोरा. हिरा त्याला म्हटलं जातं मायबा. हिरा कोणालाही नसतं तो. म्हणून काय बोलतोय मी आपल्याशी, ती शून्याचं महाशून्य गिळून टाकायचं. शून्याचे महाशून्य गिळून भेदत्रया ते निवारुणी ज्ञानोबराय सांग. शून्य संपून गेलं, पेनचं टोक ठेवायलाही नाही, टोकही राहिलं नाही. इतकं सूक्ष्म पण इतका लहान होतो की बस त्या लहानपणापुढं लहान हा शब्द सुद्धा लाजला पाहिजे माईबाप. का इतका आग्रह कशासाठी? कारण तुझ्या उद्धारासाठी तुला अहंकाराने झपाटलेलं नाही पाहिजे. तुझ्या अंतःकरणातला हा विकार नष्ट झाला पाहिजे. आणि तेवढ्यासाठी हा सल्ला नाथ बाबाने अभंगाच्या लहान होणे लहान नजरी अभिमान, लहान होणे लहान नजरी अभिमान, लहान होणे लहान नजरी अभिमान, लहान होणे लहान नजरी शब्दांचा जरा मागोवा घ्या. लहानाहून लहान, आता लहान म्हटलं की त्याच्याहून लहान अणु परमाणु
त्याच्याही पेक्षा ए माय बस ना, बस जागेवर बस. एक जण चोपदार तिथंच राहत, तिथे आत नका बसून द्या, त्या कोपऱ्यात उभा जा. तर लहानपण कोणाला पाहिजे असतं? लहानपणाचा फायदा काय? जर लहानपण फायद्याचं नसतं तर देवाला मागितलं असतं का साधू संतांनी? मोठेपण नको म्हटलं आम्हाला, लहानपण देगा लहानपण दे रे, मोठेपण नको. कारण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. दुःखच आहे हो. बसा ना खाली, कधी सगळ्यांनी बघितलं पाहिजे तुम्हाला. जिथं जागा मिळेल तिथंच खाली बसा, पुढे येऊ नका. खरं काय अजून बराच काळ लागेल हे कळायला, म्हणजे युग जावं लागतील. वर्ष 10-5 वर्षात नाही बसायचं जुळायचं. तर हे एक मजा आहे, हा एक आनंद आहे. काय लहानपणात काय मजा असते, काय आनंद असतो लहानपणामधला. अहो मोठेपणामध्ये आपलं मोठेपण टिकवण्यासाठी भलतं रखडावं लागतं. आता मी महाराज आहे समजा, कल्पना करा, मला माझं महाराज पण टिकवण्यासाठी किंवा पुन्हा लोकांनी बोलावं याच्यासाठी कळलं लय आपजावं लागतं. आपजावं लागतं म्हणजे नवीन सांगावं लागतं, जुन्याचं नवं करावं लागतं. पुन्हा दुसऱ्याची आई मिली तरी रडावं लागतं आपल्याला. कळतं नाही माझं विधान. आई कुणाची का मरणा, पण मला रडावं लागतं. अरे तुझ्या आईसाठी कधी रडला नाही तू, पण मोठे पण टिकवायचं आहे. बाप मिळाला मग काय बस नाही तसं माय बाप. लोकांच्या डोळ्यात अश्रू येतील एखाद्या वेळेस तुझ्या रडण्याने. काय वाक्य आहे माझं लक्षात? तुझ्या रडण्याने दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू येतील, पण खरे अश्रू ज्या दिवशी तुझ्या डोळ्यात येतील त्या दिवशी पुसायला कुणी नसल मायबाप, पुसायला कुणीच नसल. तुला एकट्यालाच रडावं लागल. आणि सगळ्यात दुःख मोठं असतं ते एकट्याला रडण्याचं मायबाप. सगळी ज्यावेळी बाजूला जाते, कोणी राहत नाही, एकटाच असतो तो. जी धर्मपत्नी असो, जी मुलं असो, जी कोणी असो, हे सगळी बाजूला गेली. माता पिता बंधू बहिणी ते नाही ह्याच्यात टाकून तुम्ही दम काढा जरा. हे काय असतंय तुझं म्हणणं? फक्त मृत्यू जवळ आल्यावर किंवा त्याने घाला घातल्यावर मला ते कुठं सांगायचे. आता मरणाबद्दल नाहीच हा विषय मुळात. बसा दुकानदार, तुमचं नाव घेतलं म्हणजे लोकांना कळलं की मी ओळखतोय तुम्हाला. मोठी आनंदाची बाब असते. काय असतं लहानपणामध्ये? लहानपणातलं जीवन सुखाचं असतं. आता हे मुलगं निरागस आहे, काही नाही त्याला, कीर्तन चालू काही चालू, त्याच्यावर काही परिणाम आहे का? किंवा माझ्या बोलण्याचा परिणाम आहे का त्याच्यावर? काहीच नाही परिणाम, काही नाही परिणाम. हे लहानपण आहे. हो, तेवढाच आनंद आहे. हे जरा मोठं जावलं, बालवाडीत गेलं की आनंदाला उतरायला लागली, संपत आला आनंद. हो, आनंद राहतच नाही. म्हणून लहानपण देगा देवा, आणि त्याचा परिणाम सांगितलाय, मुंगी साखरेचा रवा. किती गोड शब्द आहेत. वाळूमध्ये साखर पडे तेथे गज येऊनी रडे म्हटलंय. वाळूत साखर पडली तर हत्तीला खाता येत नाही, लहान असणारी मुंगी मात्र त्या साखरेच्या कानाला लागते. हो, लहानपण इतकं महत्त्वाचं. मोठेपणाने सांगता येतं. लई एक जण मोठा पैलवान लई मोठेपणाने सांगायचं, हे आपल्यासारखं कोणीच नाही, कुठंच खेळलेला नव्हता, कळलं. अंगापिंडाने बरा होता आणि ते सारखं हाणायचं की हे आपल्यासारखं कोणीच नाही. मग कोणीतरी एक जण म्हटलं, अहो तुम्ही पोंदवडीला जा, तिथं एक पोरगा आहे,
तेव्हा त्याच्यासारखं खेळणारं कुणीच नाही त्या भागात सांगितलं जातं. ते म्हणलं माझ्यापेक्षा भारी, आता तू जाऊन तर ये पोंदवडीला एकदा. आलं ती पोंदवडीला. त्यावेळेस ते जे पहिलवान म्हणणारा होता पोंदवडीचा, ती दारेवर गेलं होतं. ती दारे धरीत होतं. घरी आई बहिणी काही नातीतली होती घरातली मान. ही त्याच्या घरी गेलं आणि कुठे आहेत पहिलवान? ती म्हातारी म्हणली दार्यावर गेल्या. दार्यावर पहिलवान दारे धरतो का? ती म्हणली आमच्यात सगळं कामं करतात. ती दारा पाणी दारं दूध घालून येतं, सगळं कामं करतात ते पहिलवान. आणि तरी पहिलवान आहे. ती म्हणली हा पहिलवान. लोक म्हणतात, मी नाही म्हणित. ती आई होती त्या पहिलवानाच. ती म्हणली मी नाही म्हणित पहिलवान, मी आमचं पोरगच म्हणते. कुठं आहे आता? राहणार. जाऊ का आम्ही तिकडं? मला त्याच्याबरोबर कुस्ती खेळायची. ती म्हणली नका जाऊ, आधी जेवा इथं थोडं थोडं. बळच बसविली. ती म्हणली आम्ही जेवून आलोय, नाश्ता करून आलोय. तरीही बसविली आणि भाकरी वाढली. कोरडा ठेसा वाढला. वाला नाही, कोरडा ठेसा. ती ह्याला सवय नव्हती. त्याने एक घास खाल्ल्यावर ती गिळानाच. ती म्हणला माय. ती म्हणली काय? अहो ह्याच्यावर तेल तरी कमीत कमी ह्या ठेश्यावर. म्हणली आमच्यात तेल नाहीत खात कोणी लोक. तेल खात नाहीत. ते म्हणले नाही खात. हा पण आम्हाला सवय आहे ना. मग ते म्हातारी उठली आणि गेली घरात आणि वंजळभर करडी आणल्या आणि त्याच्या पुढं वाचल्या. शेवखी ह्याच्यापासूनच तेल तयार होतं. ते म्हणला करडी खाऊ काय? म्हटलं मी करडी नाही, तेल काढून खा. ते म्हणला कसं काय निघत? म्हातारी उठली आणि त्याने पश्चात करडी धरल्यानं असे दाबलं त्याने की खाली धारच लागली तेलाची. धार लागल्या बरोबर तो पहिलवान होता ते दचाकला. कळलं? ज्याच्या आई करडीचा हाताने दाबून तेल काढती त्याच्या पोराच्या नादी लागणं बरं नाही. म्हणजे अहंकार संपला त्याच वेळेला. मायबाप राहिलाच नाही. हो, ज्याची माता मायबाप इतकी ताकदवान आहे, हो, ती तुमची माझी कोणती माता आहे? त्याला भक्ती म्हटलं जातं, भक्ती माता म्हटलं जातं. हो, ही माता एकदा का आली हो की जीवनाला कृतार्थता लाभते मायबाप. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, न्यूनगंड काढून टाकायचा. लहानपण व्हायचं का ओवी सांगू म्हणजे काम भागत. जगात हा कुठे होईजे काय या विश्वात सगळ्यात लहान हो. तुला माझ्याजवळ यायचंय ना, हो तर लहान हो, लहानपण हो आणि अहंकार बाजूला टाक. हा अहंकार इतका घातक आहे, तो दिसायला बरा वाटतो मायबाप, पण त्याचं वर्णन मात्र नाथ बाबाने जरा सुंदर केलंय. वेळूचं उदाहरण देऊन अभंगाचं दुसरं.
कधी तुम्ही हा अभंग पाहिला तर या अभंगामध्ये थोडासा आणखी एक भाव किंवा शब्द वेगळा वापरला. उंचपणे पाहता वेळूच्या परी, काही ठिकाणी मेरूच्या परी म्हटलंय. काय शब्द वापरलाय? मेरूच्या परी, दोन शब्द वापरले. म्हणून मी ती दोन्ही लक्षात ठेवून आलो होतो की कीर्तन झाल्यावर कुणी अडवू नाही. कळलं की तिथं असा शब्द होता. काही ठिकाणी पर्यायी शब्द वापरला, पण दोन्हीचा निकष आणि अर्थ एकच आहे. वेळो हा शब्द वापरला, तसा गरजवा नाही तो वेळो. वेळो तुमच्याकडं आहे नाही? वेळो पाहिलाय का? येळो बांबू कळक पाहिलं नाही का? अहो उंच असतो, आतून पोकळ, आतल्या गाठीचा. बांबू म्हणजे आतल्या गाठीचा घास. आज बरंच बांबू तिकडे गेल्यात सोंडीकडं. चालत राहतं, मजा असते, आनंद असतं. बांबू कशालाच उपयोगीचा नाही फारसा. दोन ठिकाणी फक्त त्याचा विनियोग केला जातो. एक शेवटची यात्रा निघाल्यावर कोणती, आणि त्या यात्रेला बांबू वापरलं जात होतं पूर्वी. आणि फार जुन्या काळामध्ये मोठ्या बांबूचं नळं केलं जायचं तेल वगैरे आणायला किंवा बैलगाडीला वंगण घालायला नाळा. कारण त्या काळात बाटल्या नव्हत्या ना, त्याच्यामुळं घरी तेलसुद्धा बांबूच्याच त्या बाटलीमध्ये आणलं जायचं. असं काळ जुना काळ होता ते. आता तसलं सांगितल्यावर आमच्या राशींच्या बंगारवाल्यापाशी जाऊन उभा राहत्या बाटल्या गोळा करतो. हो, त्याला मी सहज विचारलं आठवड्याला किती? ते मला काय नाही महाराज, जास्त नाही, 4 टेम्पो भरत्यात मोकळ्याचं. कळलं म्हणजे किती माणसं मिली. परवा 16 जण पुण्यामध्ये चिंचवडला, परवाचीच गोष्ट आहे. 16 जण विषारी दारू करून. हा, आता चांगली प्याला तरी मेल्याशिवाय राहायचा नाहीत माई बापू, लक्षात घ्या. ती विषारी पिऊन मिली. आता तुम्ही चांगला संत्री असो काय 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 कुणाच्या बापाला माहीत, मोसंबी कुठं काय नाही बाबा, काय आपल्याला नाही सांगता येईल. मला लय शब्दाचं ज्ञान आहे, पण ह्या कुणाच्या बरच्याला अभ्यास करून येईल. हे आहे मायबाप, ज्याने घेतली त्याची अंतःकरण वृत्तीच बाटली मायबाप, ती राहत नाही चांगली, भ्रष्ट होऊन जात. म्हणून राम गणेश गडकऱ्याने एकच प्याला नाटकामध्ये तळेरामची भूमिका बजावताना म्हटलंय, या एकाच पेल्यात शुक्राचार्याने आपली संजीवनी घातली मायबाप, शुक्राचार्याने आपली संजीवनी संपवली. काय मजा आहे. अरे संजीवनीसारखी विद्या या मदिरेने घालवी. 3 गोष्टी लक्षात घ्यायची, याच्या नादी कधी लागायचं. मदिरा, मदिराक्षी आणि मृगया, 3 शब्द लक्षात ठेवायचे. मृगया, मदिरा आणि मदिराक्षी, या 3 गोष्टी आल्या की संपलं वाटलंच. मृगया म्हणजे शिकार. शिकार करणारा कधीतरी स्वतःची शिकार करून घेतो मायबाप, संपतो. शिकारीच शिकार बनतो. आणि मदिरेने हजारो लाखो लोकांना संपवलंय. आणि मदिराक्षी चौफुल्याहून महागाराहीच येत नाही. कळलं तुम्हाला? एकदा नादी लागला रे लागला, संपून जातो मायबाप. चांगल्या चांगल्याचं संपलं, काही राहत नाही या मदिराक्षीच्या पुढं. भयानक जीवन बनवून जातं. म्हणून 4 गोष्टी सातत्याने लक्षात ठेवायच्या. किती मजा असते. म्हणून सर्वात ईश्वराने आपल्याला 4 गोष्टीचं ज्ञान पाहिजे माणसाला. आणि एक पहिलं ज्ञान पाहिजे,
सगळ्यात मोठं कान कुणाचं असतं? कान कुणाचा मोठा आहे सगळ्यात? हत्तीचा. सगळ्यात मान उंच कोणाची? झिराफाची. कान आणि मान ही झिराफाची उंच आहे. हो. जाऊ द्या. तिसरी एक गोष्ट आहे की ज्याची उडी ही 12 हातापेक्षा म्हणजे साधारणपणे 15 फुटापेक्षा जास्त सहज असते आणि ज्याचं शरीर हे सर्वांगाने वक्र आहे असा एक प्राणी जगाच्या पाठीवर, त्याचं नाव उंट आहे. उंच आहे तो. पण सगळ्यात उंच जगातली कोणती गोष्ट आहे? जगातली सगळ्यात उंच कोणती गोष्ट? गगनाऊने वाळ घुसलं त्याच्यात. कधी कधी दोन्हीही बॅट्समन संघच पळतात आणि मग एक जणाची विकेट जाते. तसं तुम्ही जरा थोडी घाई केली उलीशी, म्हणजे घुसलं त्या पहिल्यात. असं घुसून द्यायचं ना कधी. असं तुम्ही म्हणणार राव ही जात लगेचच्या लगेच सांगते. मी मागं कधी सांगत नाही कोणाला उगलीच. मागं कधीच कोणाला बोललो नाही. मला जेवढं सांगायचं आहे ते डायरेक्ट त्या लोकांशीच बोलतो. मला जे बोलायचं आहे आता मी ह्यांना मागं नंतर सांगितलं असतं. कुठंतरी गेलो की काल तुमची गाताना थोडी चूक झाली, लवकर घाई केली तुम्ही. त्यांना मलाच कळलं असतं, ह्यांना कळलं नसतं. ह्यांनी ती चूक करू नये म्हणून ह्यांना सांगितलं. कळलं तो? कधी कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, सातत्याने नाही. तुम्ही चेस खेळला होता कधी? तुम्ही खेळला चेस? खेळला. सगळ्यात मोठी खेळी कोणती? नाही सांगता येत. नाही सांगता येत. मी सांगतो ती बरोबर आहे का हे तरी सांगता येईल. प्यादी बळी देऊन वजीर मारणं. काय बोललो मी? प्यादी बळी देऊन वजीर मारणं. असं भाचा आधी घालणं आणि नंतर मामा जाणे याची खात्री बाळगणं. कळलं तुम्हाला? काही नाही कळत मी काय बोलतो ते. काल मामा भाच्याने प्रवेश केला भाजपमध्ये. आणखी काही दिवसांनी अहो भाच्याच्या मागं मामा जायची शक्यता आहे दाट. कोण? हा जयंत पाटील. मला कशाला नाव घ्यायला होता? ती कॅमेरा चालू आहे, चौकात गाठून हाणत्याल मला. पण वास्तवता आहे ना, वस्तुस्थितीला तर कोणी नाकारत नाही. म्हणून जाऊ द्या. या शेठ या पुढे. हे येऊ दे त्यांना पुढं. जमल का? माझ्याच वयाचं आहे पण जरा थकलंय. सारखं तुपातलं हाणता येईल काय? गावरान घे खाणारे गणित आमचं. बसा बसा शेठ. आता
कुणीतरी ह्या तुमच्याबद्दल गैरसमज केला आहे. म्हणजे मारोडी अतिशय कंजूस असतात, दान करत नाहीत, काय नाही. निदान खाताना तरी म्हणू नका. आता काय बोलतोय मी? हा, आता ज्यांचं जेवायचं आहे ना ते आमच्या मारोडी बांधवाचं, जैन बांधवाचं आहे. कोणी सांगितलंय तुम्हाला ते कंजूस असतात? ती व्यवहारी असतात, कंजूस नाही. आणि व्यवहारामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. हो, कमी नफा ज्यादा विक्री बरोबर ज्यादा फायदा, आणि ज्यादा नफा कमी विक्री बरोबर तोटा, भांडवल गुंतून पडतं. की मार्शल रॉबिन्सने अर्थशास्त्रात हा सिद्धांत मांडला. आमचे शेठ साधी माणसं होती, आमची खाटेर कंपनी, तुम्हाला नाही माहीत. एक काळ दिवा लावणं जड होतं, तेवढं तेल त्यांना मिळत नव्हतं. वडील, मुलं बाळं भरपूर, काहीच नाही. पण एक गोष्ट, प्रामाणिकपणा आणि पैसा पोटाला घेऊन झोपणार पोटाखाली. माझं वाक्य लक्षात आलं? पैसा कुठं? पोट मारून पैसा जतन करणार. आणि आपण थोडा नफा मिळाला की ओळखलं नाही का मला? मी कोण आहे? तू जहागीरदारचे अवलाद आहेस. काय राहिलं ठेवलं लागत. म्हणून संपत्ती सांभाळावी मारोडे. गाणं समजावं मुसलमानाने. गाणं समजायचं असेल, गायचं असेल तर ते मुसलमानाने गाव वाजवावं. त्यानेच जाकीर असो, बडे गुलाम अली खा असो, बस. आणि भजन म्हणावं ते आमच्या वारकऱ्याने. मायबाप वारकरी बस. ताई बस खाली बस. हे जागा द्या रे, जवळ कुठतरी जागा द्या. कधीच ह्या पुरी बाहेर आले नाही, ते आज आल्या. त्या म्हणतात इतकी गर्दी असला राडा. महारोड्याची असली नाजूक सगळी माणसं, बोरख्यात राहणारी, ओढणी पांघरणारी. 2 ठिकाणी फक्त ज्यादा खर्च करतात, ही अन्नदानाला आणि लग्नात. लग्नात कधी काटकसरच नाही, लय भरभरून खर्च करणार. जाऊ द्या, लय मारोड्याचं गुणगान गाणं बरं वाटणार नाही मराठ्यांना. त्यांची असोया जागी व्हायची. मग द्यायचं दान भरपूर, माझ्याकडून गुण गाऊन घ्यायचं. काय घ्यायचं इथे? काय गाऊन गायला तेवढं मी गातो. मला काय, मी भाट आहे. काय मी भाट आहे. ज्याचं मोठेपण गायचं, जे मोठा आहे त्याचं मोठेपण गायचं. कुणाचं मोठेपण गायला मी काय गुलाम आहे काय त्याचा? तो नाही मायबाप, तसं कधी गात नाही कोणा. मी वारकऱ्याचंच गुण गाणार. संत आणि भगवंत याच्याशिवाय दुसऱ्याचं गुण गाणारच नाही मायबाप. मी किती सांगू नये, कोणाच्याही बाबतीमध्ये बस कारणा वाचून त्याचं मोठेपण वर्णन करत जाऊ नये. तसले प्रसंग आमच्यावर येतात सारखं. कारणा वाचून एखाद्याच्या दशक्रियेला गेलो की श्रद्धांजली वाहताना सांगावंच लागतं, याने शून्यातून जग निर्माण केलं, काय मुलांवर संस्कार केले, हे सगळं बोलावं लागतं तिथं श्रद्धांजली वाहताना. ती दारू पिऊन मेलेलं असतं. कशाचं काय एकाने गाठलं कीर्तन, ती श्रद्धांजली वाह. तुम्हाला माहिती आहे का महाराज, मला हे 3 दिवस ओसात सापडलं नाही, आणि तुम्ही सांगता शून्यातून आणि काय पोरांवर संस्कार. कशा संस्कार? संस्काराचं केंद्र फक्त इथेच आहे वारकऱ्याकडं मायबाप, दुसऱ्याकडं नाही.
त्याने जगून दाखवलंय, ते जगून दाखवलं. म्हणून लहानपण दे, मोठेपणाचा विसर पाड, आतला अंतकरण वृत्ती अहंकार विरहित कर. हे पहिले संस्कार आहेत मायबाप. हे संस्कार पडले ना, मग मात्र लोहाळ्यासारखं तुझं जीवन होईल. बांबूचं जीवन संपून जाईल आणि लोहाळ्यासारखं जीवन होईल. किती मोठा पूर आला, पण मोठाली झाडं बुनमळून पडतात मायबाप, पण ते लोहाळे वाचती म्हटलंय. महापुरे झाडे जाते, महापुरात झाडं जातात, पण लोहाळा मात्र नाही, कारण नम्र आहे. आणि ही नम्रता कधी येते? एकच वाक्य सांगतो माऊलीचं, तेवढं काम भागवत. फळलिया तरुची शाखा, सहज भूमीशी खालावे देखा ज्ञानोबर आहे. फळ परिपक्व अवस्थेला आलं की फांदी खाली वाटते, तसं ज्ञान परिपक्व अवस्थेला आलं की ते नम्र बनतं. नम्रता देवाजवळ नाही, ते माणसाला मायबाप नम्र झाला बोता नम्रता, विनय ही ज्ञानाला अलंकार आहेत मायबाप. ज्ञानाच्या जवळ नम्रता असेल, विनय असेल, ते अधिक शोभा देतं ते ज्ञान. आपल्याकडं विद्या विनयेन शोभते म्हटलंय. विद्येला विनय नसेल, नम्रता नसेल, आपले ऐश्वर्य असू द्या, ते नम्रतेनेच त्या ऐश्वर्याला शोभा असते. घरी माणूस आला, या किती दिवसाने आला, या बसा, हे पाणी, हा कब्बर चहा, ही नम्रता पाहिजे. ये रे बस, चहा पिऊन जा. तो म्हणेन तुझ्या घरावर वत. भाषा बदलली की अंतकरण वृत्ती बदलून जाते माहिती. अंतकरण वृत्ती बदलायची नाही, आपल्याला भाषा बदलायची. भाषेच्या बदलातच अंतकरण वृत्तीचा बदल संभवतो. हा प्रतिध्वनी निघाला नाही एकदा की कांबा. म्हणून लहानपण दे, लोहाळ्यासारखं नम्र जीवन आम्हाला दे. हे कधी प्राप्त होईल? कोणाच्या बरोबर प्राप्त होईल का कोणती साधना केल्यावर प्राप्त होईल हे सांगायची सरळ. भक्ती पाहता मुक्ती संताचे संत, भक्ती पाहता मुक्ती संताचे संत. भक्ती पाहता
नाथ बाबा शेवटी एक वाक्य सांगतात, भक्ती जर आपण भगवंताची केली तर मुक्ती नक्की, पण ती कोणामुळं मिळेल? फक्त संताच्या संगतीमुळे मिळेल. म्हणजे संतांचं एक वेळ प्रेमाने भजन करायचं आहे. मायबाप भानुदास एकनाथ रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज शेवटचा चरण. एक जन धनी संताचे चरण, एक जन धनी संताचे चरण, एक जन धनी संताचे चरण, एक जन धनी संताचे चरण. दुगनिये नाती जमके, दुगनिये No
अंतरे नम्र हो झाले. महाराज शेवटी जाता जाता सांगून गेले, सर्वात मोठं वारकरी संप्रदायाचं ध्येय काय असेल तर संतांना शरण जाणं. संतांना शरण जाऊन काय करायचं? आपल्या आयुष्यात ज्या काही चुका, जे काही दोष घडले असतील, कुठलीही व्यक्ती निर्दोष नसते. मग संतांच्या समोर जाऊन त्यांच्या द्वारात म्हणजे दारामध्ये कान धरून नाचायचं. कान धरून नाचणं म्हणजे काय? लहानपणी शाळेत असताना आपल्याला कान धरून उठाबशी करायला लावायची. त्याचा हेतू काय होता? आपलं चुकलेलं असतं म्हणून आपल्याला उठाबशी. तसं कान धरून 2 ठिकाणं नाचायची असतात, एक संताच्या दारात आणि एक भगवंताच्या दारामध्ये. म्हणून कान धरून नाचून आपण याचना करायची, क्षमा मागायची. भगवंताच्या दारात आपण ही क्षमा मागू की भगवंता, आमची भक्ती, आमचं ज्ञान हे अहंकार विरहित राहू दे आणि तुझ्या नामाची गोडी आम्हाला सातत्याने चाखू दे. याच्यापेक्षा दुसरं काय मागायचं देवाला? म्हणून आज या अधिक मासाच्या